गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आहे आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस. आम्ही झूला जाणार आहे, पॅलेस पाहणार आहोत. खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत आज पाहण्यासारख्या आणि शॉपिंग पण करणार आहे. आजचा माझा असा आहे हा लुक. आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करतोय, उशीर झाला. चला आज ब्रेकफास्टमध्ये काय काय आहेत ते बघूयात. इतक्या गोष्टी असतात ना, पण खरं सांगू मला पोहा, उपमा, शिरा, इडली, डोसा म्हणजे अशा गोष्टी खूप आवडतात नाश्त्यामध्ये. आणि गरमागरम मसाला चहा. तरीसुद्धा ब्रेकफास्टमध्ये काय आहेत ते बघूयात. ओ वाव, चिकन करी ब्रेकफास्टमध्ये. असो मिनी पॅनकेक, बॉइल्ड एग, बॉइल्ड व्हेजिटेबल्स आणि खूप खूप साऱ्या गोष्टी. शिरा. हे गाईज, हाय ओंकार. तर पूर्वाचा ब्रेकफास्ट झाला आहे. गुरुंचा ब्रेकफास्ट हा सेकंड राऊंडचा आणि हो मजा आली ना. तर हा आपल्या ट्रिपचा आता सेकंड डे आहे आणि आज आपण म्हैसूरमधून म्हणजे म्हैसूरमध्ये काय काय फिरणार आहे आपण. मिस्टर ओंकार पवार काय करतो? न्यूजपेपर. येस, त्याच्यासाठी आता इंग्लिश न्यूजपेपर सुरू करायचं आहे, पण झालंच नाही. आता 1 मंथसाठी थांबली तर काहीतरी पावडर लागेल. बऱ्याच दिवसांपूर्वी मी या इयरिंग घेतल्या होत्या. या ड्रेसवर अगदी छान मॅचिंग झाल्यात. गुड मॉर्निंग एवरीवन. गुड मॉर्निंग. तर आम्ही झूपाशी पोहोचलेलो आहोत आणि हे झू पाहण्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत. हे जे प्राणी संग्रहालय आहे ना, देशातील जुन्या प्राणी संग्रहालयापैकी एक आहे आणि इथे ना देशी आणि विदेशी विविध प्रकारचे प्राणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सगळे एकत्र येऊपर्यंत आम्ही इथं उभारून माहिती वाचतोय. बापरे, झूचा एरिया भरपूर मोठा आहे, 80 एकर. म्हणजे बराच वेळ लागणार आहे आपल्याला इथं फिरायला. तर असं सगळ्यांना चेक करूनच ना आत सोडत आहेत. जे इथलं तिकीट आहे ना ते आपले टूर गाईडच देतील सगळ्यांचे. पण कॅमेरा असेल तर त्याचे 200 रुपये प्रत्येकाला आपापलं भरावे लागतील. आणि प्लस बॅटरी ऑपरेटेड व्हेकलसुद्धा इथं आहे आणि त्याचे चार्जेससुद्धा बऱ्यापैकी आहेत. म्हणजे पर पर्सन अडल्ट म्हणाल तर 240 रुपये आणि किड्ससाठी 180 रुपये. तर ओंकारचे 180 रुपये आणि आमच्या तिघांचे 240 पर पर्सन. असे जवळपास आमचे झालेले आहेत 900 आणि कॅमेऱ्याचे 211 रुपये आम्ही भरलेले आहेत. तर टूर गाईडनं सजेस्ट केलं होतं की व्हेकल घ्या, म्हणजे पटकन बघून होईल. कारण दिवसभरात आम्हाला आणखीन प्लेसेसला व्हिजिटसुद्धा द्यायची आहे. वॉक करत जर आम्ही हे सगळं केलं असतं तर अख्खा दिवस इथंच गेला असता. कारण सगळी माहिती वाचत सगळे प्राणी बघत जायचं म्हटल्यानंतर आणि भरपूर मोठा एरिया आहे. डेडिकेटली एक दिवस इथं आलं असतं तर मग वॉक करत केलं असतं. पण असं टूरबरोबर आलेलो आहोत आणि भरपूर प्लेसेस कवर करायचे आहेत तर व्हेकल ऑप्शन चांगला आहे.
बऱ्याच वेळेला कमेंट्स येतात की थोडीफार माहितीसुद्धा तू सांगत जा म्हणून. तर हे जे प्राणी संग्रहालय खूप प्रसिद्ध असं आहे देशी आणि विदेशी विविध प्रकारच्या प्राण्यांसाठी. आणि इथं आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाहायला मिळणार आहेत. म्हणजे जेवढी नावं मला माहिती आहेत ते पटपट सांगते, याच्यापेक्षा जास्त पाहायला मिळतील. जसं की चिंपॅन्जी आहे, जिराफ आहे. वाव, जिराफ तर मला पाहण्याची खूप इच्छा आहे. मी कधीच नाही पाहिला जवळून जिराफ. काळवीट, वानर आणि अस्वलसुद्धा आहे. सी लायन, अमेरिकन बायसन आहे. वाघ, बिबट्या, सिंह, जाग्वार, चिते, रान मांजर, बिबट्या मांजर, निलगिरी लंगूर, कॉमन लंगूर, हरिण आणि काळवीट. बापरे. एशियाई हत्ती आहेत, आफ्रिकन हत्ती आहेत, गेंडा, पांढरा गेंडा, पानघोडा, गवा, जलचर प्राणी आहेत, उडता न येणारे पक्षी जसं की शहामृग आणि सरपटणारे प्राणीसुद्धा आपण पाहणार आहोत. अनाकोंडा, किंग कोब्रा, रशियन कोब्रा, मगरीचे प्रकारसुद्धा, इग्वाना. बघूयात आता ना, हळूहळू या सगळ्या गोष्टी आपण बघत जाऊयात. बापरे, सिंहसुद्धा मी पहिल्यांदा इतक्या जवळून पाहतीये. अस्वल आहे, पेंग्विन, कांगारू आणि पांढरा हत्तीसुद्धा. तर काही प्राणी पक्षी आम्ही व्हेकलमधून जाता जाताच पाहतोय, कारण व्हेकलचा स्पीड खूप स्लो आहे. आणि काही ठिकाणी उतरून पाहतोय. हां पूर्वा, ओंकार जोनस. पूर्वा, मी एकच गोष्ट लकीली सांगितली आणि ते बरोबर निघालं. मंकीचा, मादागास्करचा. हो, इन्फोसिस. ऊन नाही, लवकर आलं बरं. हो. आणि तसंही चालतच नाही, काही गरम होत नाही आम्हाला, म्हणजे घामच आलंच नाही का. Oh, sorry. Hello. Bye bye. बाय बाय. सुरुवात झाली लगेच काय. हां, सिम्बायसिसमध्ये कलर बघ. तर हे सगळे सरपटणारे प्राणी बघत निवांत येत आहेत. सगळे इन्स्ट्रक्शन रीड वगैरे करत त्यांची माहिती. मला भीती वाटते म्हणून मी निवांत या झाडाखाली येऊन बसले. त्यांना म्हणलं या तुम्ही, कारण मला त्या प्राण्यांची खूप भीती वाटते. मस्त रेस्ट करते. झू मस्त. मग माझी बॅटरी संपली. तर आमचा हा लास्ट पॉइंट आहे. जिराफ बघायला आलो आम्ही. आणि जिराफ इथंच बघायला मिळतात म्हटलंय ना. येस. किती वाजले बघ. 10ला आमचं झू फिरून झालंय. येस. म्हणून 1 तासात झालं. कुठलं पण एनी चॉईस. आईला बोल एक सेंटेन्स मराठी. एक सेंटेन्स महान. काय? एक सेंटेन्स महान.
महान आई महान आहे, महान. बघ आईबद्दल एक सेंटेन्स महान म्हणला, बास आहे. यस 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 यस, गाप गाप गाप. एक मराठीत ना पूर्ण लाईन नॉट वन वर्ड. म्हणजे कुठलं थिंक अबाउट Any what? एनिथिंग. मला पाणी दे, झाडावर चढ, खाली बस, काय Except एनिथिंग. what my name is. काय ते पण चालतं. काय ते पण चालते. Okay. समोर पूर्वानी डॅड आहे. ते प्रत्येक प्राणी बघत त्यांची सगळी माहिती A to Z माहिती डिस्कस करत येतात आणि थांबतात आम्ही. Project on the. These are all movies. All these are games too. Well, they're based. तर छान असं आमचं झू बघून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत पुढचं ठिकाण पाहण्यासाठी. आम्ही बसनं आलो होतो ना, तर बसवाल्यांनी इथं आम्हाला ड्रॉप केलं आणि ते निघून गेले. आता आम्ही बाहेर जाऊन सगळे एका ठिकाणी थांबू, मग बस येईल. या सगळ्या गोष्टींसाठी किंवा सगळे एकत्र येण्यासाठी थोडाफार वेळ लागत असतो. यामध्ये अर्धा तास तर जाईलच. बस आम्हाला पिकअप करायला येईल, 10-15 मिनटं तर जातील. आता मात्र थोडं गरम व्हायला लागलं आहे. सगळ्यांसाठी त्यांनी पाणी आणि असं ज्यूस दिलेलं आहे, एकदम थंड, छान वाटलं पिल्यानंतर. आणि आता म्हणाल तर दुसरं ठिकाण पाहण्यासाठी चाललेलो आहोत. हा व्हिडिओ इथंच थांबवते आणि पुढच्या ठिकाणचा व्हिडिओ पुढच्या भागात कंटिन्यू करते.